I request Rajendra Moite sir to please felicitate Mass President Rajendra Moite sir to felicitate Shri Vasant Fattare sir, MD Kavitsu Transmission Private Limited. Thank you, Mass President Rajendra Moite sir. Now I request Mass Vice President. I again request Mass Vice President Jitendra. नमस्कार. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा आयोजित मास इंडस्ट्रियल एक्झिबिशन 2023 उद्घाटन समारंभासाठी आपल्याला लाभलेले उद्घाटक या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते आणि पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब, राज्य उत्पादन शुल्क मंत्री महाराष्ट्र राज्य, यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी येणारे दुसरे आपले प्रमुख पाहुणे माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले काय थोड्या वेळातच ते येणार आहेत. आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करूच. या कार्यक्रमासाठी एक मिनिट. अच्छा, आपण त्यांचं नाव घेतलं आणि ते इथं आपल्या समोर आलेत. त्यांचं खूप खूप स्वागत. संघाचे लोकप्रिय आमदार आणि आपल्या सर्व उद्योजकांचे सहकारी मित्र माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं मी मास आणि मासच्या संचालकांच्या वतीनं आणि सर्व उद्योजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मास इंडस्ट्रियल एक्झिबिशन आणि ते यशस्वी व्हावं म्हणून ज्या उद्योगपतींनी सढळ हस्ते मदत केली आणि हे सर्वांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपलं दातृत्व दाखवलं असे मंचकावरील आपल्या सगळ्यांचे स्पॉन्सरर, खास करून मी इथं आज उल्लेख करेन की आपल्या सातारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील भूषण असे जे उद्योग समूह आहे तो कुपर कॉर्पोरेशन, त्या कुपर कॉर्पोरेशनचे CMD माननीय फारुख कुपर सर यांना मी खरं तर मी धन्यवाद देईन आणि त्यांच्या सर्व ग्रुपचं मी या ठिकाणी स्वागत करेन. आणि त्यांच्या वतीनं इथं आपल्या इथं फराज सर उपस्थित आहेत, मी त्यांचं इथं स्वागत करतो. त्यानंतर आपल्याच जिल्ह्याचे सुपुत्र आणि हिंदुस्तान फीड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय नितीन माने सर यांनी गोल्डची स्पॉन्सरशिप देऊन या एक्झिबिशनसाठी मोठं सहकार्य केलेलं आहे, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ उद्योजक माननीय दिलीप उटकर सर, उत्कर्ष ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेडचे MD यांनी या ठिकाणी आपल्याला सिल्वर स्पॉन्सरशिप देऊन मदत केलेली आहे. त्यांनाही मी मासच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातील अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेला उद्योग म्हणजे गिअरबॉक्स इंडस्ट्री. त्या गिअरबॉक्स इंडस्ट्रीमध्ये सातारा समुद्रापार सातारचा नावलौकिक वाढवणारे असे गिअरबॉक्स उद्योगातील उद्योगपती माननीय वसंत फडतरे साहेब, त्याचबरोबर टॉप गिअर ट्रान्समिशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकांतजी पवार साहेब यांचं या ठिकाणी मी मासच्या वतीनं स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रातली तर ही नावं झालीच, पण तामिळनाडूहून आलेले मायक्रोमॅटिक्सचे जे काय इथं उद्योग समूह आहे त्यांचे इथले प्रतिनिधी माननीय भिंताडे साहेब यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. मंजिकावरील सर्व मान्यवर उपस्थित मासचे सर्व पदाधिकारी, मासला आजपर्यंत या उंचीवर नेऊन ठेवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे सगळे मासचे सर्व माजी अध्यक्ष, माजी पदाधिकारी यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर या एक्झिबिशनसाठी सरकारी माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांनी जे काय सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख महाव्यवस्थापक उमेश दंडगावकर सर आहेत. त्याचबरोबर आपल्याला
MSMEच्या माध्यमातून मदत मिळवून देणारे दप्तरदार साहेब सुद्धा इथं उभे आहेत आणि इथं हजर आहेत. त्यांचाही आम्ही ठिकाणी नामोल्लेख करतो, कारण काही इंडस्ट्री पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासन यांचं आपल्याला वेळोवेळी सहकार्य घ्यावं लागतं. आपणा सर्व पार्टिसिपंट लोकांचं या ठिकाणी मी मासचा अध्यक्ष म्हणून सर्व मासच्या वतीनं जिल्ह्यातील उद्योजकांच्या वतीनं मी तुम्हाला स्वागत करतो. मास ही 1987 साली स्थापन झालेली संस्था आहे. उद्योजकांचे प्रश्न मांडण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी आणि उद्योगाला चालना देण्यासाठी म्हणून ही संस्था कार्य करत असते. आता एकच मी सांगेन की आपल्या जिल्ह्यामध्ये आपला जो एक्सपोर्ट आहे तो पुणे विभागामध्ये सातारा जिल्हा हा 2 नंबरला आहे आणि आपण 13,000 कोटीचा एक्सपोर्ट आपल्या जिल्ह्यातून सर्व इंडस्ट्रीमध्ये मधून करतो. त्यामध्ये आपली इंडस्ट्री आहे, ॲग्रो इंडस्ट्री आहे. तर हे आपल्याला अभिमानास्पद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एक्सपोर्ट करत असू तर आपली क्षमता आणि आपलं त्यामधलं शक्तिस्थान यावरून आपण अधोरेखित करतो. पुन्हा एकदा आपण इथं सर्वजण आलात. आमच्या साताऱ्यामध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन आपले प्रोडक्ट एक्झिबिट केले. येणाऱ्या आपल्या एक्झिबिशनसाठी जो वर्ग आहे तो उद्योजकांचा जर असेलच, पण खास करून आम्ही तरुणांच्यावर जास्त फोकस केलेला आहे. विद्यार्थ्यांनी यावं, एक्झिबिशन पाहावं, प्रेरणा घ्यावी आणि उद्योजक व्हावं, हा माझा उद्देश आहे. या सर्व आमच्या उद्देशाला आपण सर्वांनी पाठबळ दिलं आणि आपण इथं आला. पुन्हा एकदा मी मास संचालक, मास उद्योजक आणि जिल्ह्यातील सर्व उद्योजकांच्या वतीनं सर्व एक्झिबिटरचं मी इथं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. 23 चे उद्घाटक इंडस्ट्रियल एक्झिबिशन भरवायला सुरुवात केली. त्या प्रत्येक एक्झिबिशनला मनापासून सहकार्य करणारे व आवर्जून उपस्थित राहणारे, पूर्णपणे पाठबळ देणारे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्व स्पॉन्सर्स ज्यांच्या खंबीर आणि मनपूर्वक पाठिंब्यामुळे आम्ही हे एवढं मोठं अग्निदिव्य हातात घेतलं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते पार पाडण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. असे सर्व स्पॉन्सर्स या ठिकाणी समोर उपस्थित असलेले सर्व मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ साताराचे माजी अध्यक्ष, ज्यांच्या अथक परिश्रमांमुळे 1987 साली सुरू झालेली ही संघटना आज अशा एका स्टेजला आलेली आहे. आज मासच्या माध्यमातून इंडस्ट्रियल एक्सपो आज साताऱ्यामध्ये भरवला आहे आणि या एक्सपोच्या माध्यमातून सातारा किंवा साताऱ्यामध्ये जिल्ह्यात जी MIDC आहे या ठिकाणी काय काय होतं आहे, काय नाही, हे सगळं मगाशी धैर्यशीलनं सांगितलं, राजेंद्र मोहितेंनी सांगितलं. अगदी इस्रो आणि ONGC वगैरे अशा अनेक मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या ज्या पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत ते आज इथं या मासच्या या एक्सपोमध्ये इथं आलेत आणि नक्कीच त्यांचा फायदा किंवा त्यांचं एक क्लायंट बेस म्हणून साताऱ्यातील उद्योजकांना एक चांगली संधी आज या एक्सपोमुळं मिळेल असं नक्कीच या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. आत्ताच शंभूराजे काही गोष्टी विचारत होते आणि खऱ्या अर्थानं पत्रकार बंधू पण सगळे समोर आहेत. माझी पत्रकारांना पण विनंती आहे की सातारची MIDC हा विषय जो आहे म्हणजे साताऱ्याची, म्हणजे जिल्ह्याची म्हणत नाही, पण प्रामुख्यानं सातारा शहर आणि MIDC या ठिकाणी आपली MIDC वाढवण्यासाठी जे आपल्याकडं काही मर्यादित पर्याय आहेत तेच आपल्याला वापरायला लागणार आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटते काही लोकांचा काही जुन्या एखादं धोरणं जी होती शासनाची त्याच्यामुळं MIDC नको हा विरोध असू शकतो, पण आजची धोरणं, आताच पालकमंत्री महोदयांनी सांगितले, आजची धोरणं शासनाची फार बदललेली आहे. आज जमिनीचे जी जमीन अक्वायर केली जाते त्याचं व्हॅल्युएशन, त्या शेतकऱ्याला किंवा जमिनीच्या मालकाला मिळणारे पैसे, डेव्हलप होऊन मिळणारा प्लॉट वगैरे अशा अनेक वेगवेगळ्या म्हणजे धोरणं जी आहे ती शासनानं, केंद्र सरकार, राज्य सरकारनं बनवलेत. आणि म्हणून माझी एक पत्रकारांना विनंती आहे की आपण सुद्धा मागं मासचं ज्यावेळेला या एक्सपोची आपली झाली त्यावेळेला बरीच चर्चा आपली झाली, तेव्हा थोडंफार लोकांमध्ये जे MIDC ॲक्विजिशनबद्दल काही गैरसमज असले
ते आपल्या माध्यमातून सुद्धा दूर व्हावेत अशी मला वाटतं एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली तर काही चुकीचं होणार नाही. छत्रपती शिवेंद्रराजेंनी जी कल्पना मांडली की ती योग्य आहे. MIDCच्या शेजारच्या जवळच्या परिसरामध्येच उद्योजक वाढवायसाठी मागणी करत असतात आणि ती करताना कुठलाही विषय असू द्या सुरुवातीला त्याला विरोध होतोच. काही मंडळी म्हणजे 10तल्या 9 लोकांना मान्य असतं, 8 लोकांना मान्य असतं, 2 जण विनाकारण असं काहीतरी प्रयत्न करतात. परंतु राज्य सरकारची भूमिका, या महायुतीच्या सरकारची भूमिका हीच आहे की औद्योगिक क्षेत्र वाढण्यासाठी जे जे पर्याय उपलब्ध आहेत त्या सगळ्या पर्यायांवरती शासनानं सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. राजेसाहेबांनी जो प्रश्न आता ज्या 2 गावांचा वरयेचा आणि आणखीन एका गावाचा उल्लेख निगडीचा उल्लेख केला, काय समज असतील गैरसमज असतील एकत्र बसून ते सोडवले पाहिजेत. कारण शेवटी येणारा उद्योजक किंवा एक्सपान्शन करणारी एखादी इंडस्ट्री महिना 2 महिने 4 महिने 6 महिने थांबून वाट बघते, पण प्रश्न सुटतच नाही म्हणल्यानंतर दुसरे ऑप्शन शोधायला माणसं सुरुवात करतात आणि मग त्याच्यामुळं कळत न कळत नुकसान हे जिल्ह्याचं आणि आपल्या MIDCच होत असतं.